नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज स्पेशली हा व्हिडिओ आपण जे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता याचे जे सकाळी आपले लाईव्ह सेशन होत असतात त्यातले न्यूज ॲनालिसिस होत असतं, ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपण ते द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या न्यूज ॲनालिसिसमध्ये काय घेत असतो, ठीक आहे, कोणते टॉपिक कव्हर करत असतो, त्याला पूर्वपरीक्षेसाठी कसा फायदा होऊ शकतो, मुख्य परीक्षेसाठी कसा फायदा होऊ शकतो, खास करून आता 2025 पासनं MPSC वर्णनात्मक होऊ घातलेली आहे, त्यामुळे करंट अफेअर्सचं महत्त्व खूप जास्त वाढलं आहे। त्याचबरोबर काय तर आपण GSचे सब्जेक्ट जे असतात, स्टॅटिक सब्जेक्ट, त्यांच्या रिव्हिजनसाठी पण करंट अफेअर्सच्या मार्फत कसं रिव्हिजन करू शकतो, कोणत्या गोष्टीवर जास्त भर देऊ शकतो, ठीक आहे, या सर्व गोष्टींची, या सर्व बाबींची चर्चा करण्यासाठी आज हा व्हिडिओ। तर सकाळी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचं डेली न्यूज ॲनालिसिस असतं सकाळी 9 वाजता कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर, ठीक आहे। तुम्ही सर्वांनी जरूर भेट दिली पाहिजे, आवर्जून बघितलं पाहिजे। अशा प्रकारचं न्यूज ॲनालिसिस आपण काय घेत आहोत, त्याच्यामध्ये इथून पुढं म्हणजे आजपर्यंत 2 महिने जवळपास झाले न्यूज ॲनालिसिस सुरू करून, ठीक आहे। आता व्यवस्थित स्ट्रक्चराइज तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत, ठीक आहे, की आपल्याला माहिती आहे UPSC असेल किंवा MPSC असेल, या दोन्ही एक्झाम काय आहेत, जनरल एक्झाम आहेत, ठीक आहे। जनरल एक्झाम म्हणजे काय तर जनरलिस्टिक ॲडमिनिस्ट्रेटर याच्यामधनं निवडले जातात, ठीक आहे, सामान्य ॲडमिनिस्ट्रेटर निवडले जातात, कोणतेही स्पेशलाइज विशेषज्ञ ज्याला म्हणतो आपण असे न निवडता जनरल ॲडमिनिस्ट्रेशन निवडतात। त्यामुळे ह्या परीक्षा डायनामिक पण तेवढ्याच आहेत, ठीक आहे। MPSCची आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह असणारी परीक्षा त्याला पण करंट अफेअर्सचं महत्त्व होतंच, पण आत्ता तर खूप जास्त वाढले, खास करून 2025 पासून वर्णनात्मक होते आणि UPSCला पहिल्यापासूनच करंट अफेअर्स म्हणजे UPSCच्या तयारीचा सगळ्यात कोर पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे। तर ह्या ज्या डायनामिक एक्झाम आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जो चंचल विषय आहे, जो हाती लागत नाही, असं फक्त म्हटलं जातं हाती लागत नाही, पण त्याला जर एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने गेलो आपण, ठीक आहे, व्यवस्थित रोजची रोज रिलिजियसली फॉलो केलं तर काय होऊ शकतं, करंट अफेअर्स आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट देऊ शकतो। कसं आणि त्याला काय केलं पाहिजे हेच आपण काय आज बघणार आहोत। तर तुम्ही नक्की आमच्या ह्या सेशनला रोज भेट देत जा, ॲनालिसिस बघत जा, ठीक आहे। आपण या सेशनचा उद्देश काय आहे याच्यावर थोडीशी चर्चा करूया। तर आपल्याला सर्वांना माहिती करंट अफेअर्स दोनच शब्द हा चालू घडामोडी, पण हा तयारीचा काय कोर पार्ट आपला असतो, ठीक आहे। याचा हा असा एक विषय आहे जो रोज आपल्याला करावा लागतो, ठीक आहे। याचं एवढं महत्त्व जास्त आहे कारण परीक्षा खूप जास्त डायनॅमिक होतात। मग कधी कधी आपल्याला जर पूर्वपरीक्षेचा विचार केला, ठीक आहे, UPSCच्या पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर म्हणजे 30 ते 35 प्रश्न काय आपल्याला करंट ओरिएंटेड दिसतात, ठीक आहे। डायरेक्ट करंट अफेअर्सचे ज्याला आपण 15-20 क्वेश्चन म्हणू शकतो, पण प्रत्येक स्टॅटिक सब्जेक्ट पण असू द्या कोणता आहे, जसं की आता इकॉनॉमिक्स सारखा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, ठीक आहे। आता हे जे आहे हे MPSC आणि UPSC दोन्हीला लागू होतं, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये भेद नाही आहे कोणता, ठीक आहे। म्हणजे इकॉनॉमिक्स सारखा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, पण त्याचा मोस्ट ऑफ द काय करंट काहीतरी चालू असतं, ठीक आहे। सतत न्यूजमध्ये कन्सेप्ट असतात, आकडेवारी असते, संस्था असतात, धोरणं असतात, सरकारचं पुन्हा फिस्कल पॉलिसी, यामुळं काय जवळपास 50%च्या वर इकॉनॉमिक्स आपल्याला काय करंटमध्ये सतत असतं, कन्सेप्ट, फॅक्च्युअल आणि सगळ्याच अर्थाने। त्यामुळं जर 20 क्वेश्चन UPSCला त्याच्यावर पडत असतील करंट अफेअर्सवर, आपलं इकॉनॉमिक्सवर 10 ते 12 क्वेश्चनपर्यंत सर्वाधिक वेटेज करंट अफेअर्समध्ये स्टॅटिक सब्जेक्टपैकी आपल्याला इकॉनॉमिक्सला द्यावं लागतं, ठीक आहे। मग सर्वेपासून बजेटपासून सर्व गव्हर्नमेंटच्या योजना असतील, शासकीय उपक्रम असतील, त्याचबरोबर हे जे आपण फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी बघितलं, ठीक आहे, आणि महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी चर्चेमध्ये असतात, ठीक आहे, वेगवेगळे पॅक्ट्स, ट्रेड ॲग्रीमेंट चर्चेमध्ये असतात, या सगळ्या अँगलनी आपल्याला मग वर्ल्ड बँक आहे, WTOच्या परिषदा आहेत, ठीक आहे, 20 पैकी 10 ते 12 क्वेश्चनपर्यंत पण काय करंट ओरिएंटेड गेलेले आहेत, करंट इकॉनॉमिक्समधनं विचारलेले आहेत, हे आपल्याला दिसतं। तीच केस काय सायन्स टेकच्या बाबतीमध्ये आहे, ठीक आहे। सायन्स टेकमध्ये जर 15 क्वेश्चन विचारले तर 7 ते 8 क्वेश्चन, इवन त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन काय करंट
अफेअर्समधनंच उचलले जातात, खास करून टेक्नॉलॉजीच्या पार्ट, टर्मिनॉलॉजी, ठीक आहे, या काय आपल्याला करंट अफेअर्समधले दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पॉलिटी सारखा विषय आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सतत काहीतरी काय लेजिस्लेशन असतात, कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या तरी तरतुदीबद्दल चर्चा चालू असते, वेगवेगळे घटनात्मक ऑफिसेस जसं की राज्यपाल आहे, स्पीकर आहे, ठीक आहे, प्रेसिडेन्शियल इलेक्शन या निमित्तानं चर्चेत असतात आणि त्यांच्यावर आपल्याला बेसिकमध्ये जाऊन प्रश्न विचारलेला दिसतो. ठीक आहे. त्यामुळे पॉलिटी सारखा सब्जेक्ट पण स्टॅटिक बरोबर काय करंट अफेअर्सला 5-6 मार्काला महत्त्वाचा ठरतो. एन्व्हायरमेंटबद्दल तर म्हणजे UPSCला खूपच जास्त महत्त्व आहे एन्व्हायरमेंटचं MPSCपेक्षा. ठीक आहे. साधारण एन्व्हायरमेंटवर आपल्याला 13 ते 15 क्वेश्चन दिसले तर त्यातले 10 ते 10-1 क्वेश्चनपर्यंत तरी काय आहे, कमी जास्त ॲव्हरेज आपल्याला एन्व्हायरमेंट करंट रिलेटेडच दिसतात. प्रोटोकॉल असेल, रेड लिस्ट असेल, नवीन कुठली स्पीसीज असतील, ठीक आहे, नवीन कोणती टर्म इंट्रोड्यूस झाली, टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी आली कोणती, याच्याबद्दल आपल्याला काय एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न विचारलेले दिसतात. हे 4-5 असे विषय आहेत जे आपल्याला काय करंटशी कोरिलेट करूनच अभ्यास करावा लागतो. आणि मग पूर्व परीक्षेला पण तीच केस आहे, मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला पण काय तीच केस आहे. म्हणून करंट अफेअर्स काय, ठीक आहे, जरी वाटताना चंचल असला विषय, ठीक आहे, तरी पण एकदा जर आपल्याला त्याची ज्याला काय म्हणतो नस पकडता आली, ठीक आहे, त्याची प्रॉपर स्ट्रॅटेजी कळाली आणि ते जर फॉलो करत राहिलो आपण रिलिजियसपणे, तर मात्र मग करंट अफेअर्स सारखा आपल्याला काय आउटपुट देणारा विषय कोणता नाही. एवढं मात्र नक्की की त्याला एक फिक्स व्यवस्थित स्ट्रॅटेजी आपली अंमलात आणता आली पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपलं जे सेशन आहे, ठीक आहे, हे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने झालं. सेम केस मेन्सच्या सिलेबसला पण लागू होते. ठीक आहे. GS1 असेल, GS2 असेल वर्णनात्मकसाठी, UPSC आणि MPSC दोन्हीचा विचार करतो आपण वर्णनात्मक. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हला पण मी तुम्हाला सध्याची जी MPSCचा पॅटर्न आहे, ऑब्जेक्टिव्ह लास्ट अटेम्प्ट हा, ठीक आहे, त्याला पण कशा प्रकारे प्रश्न आपल्याला न्यूजपेपरमधनं उचलता येऊ शकतात, ठीक आहे, किंवा न्यूजपेपरमध्ये रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे न्यूजपेपर वाचणं, खरं तर ऑब्जेक्टिव्हच्या लोकांनी बंदच केलेलं न्यूजपेपर वाचणं. त्यापैकी बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स सारख्या सब्जेक्टला, ठीक आहे, जे काही डेटा आकडेवारी विचारली जाते ती मिस होऊन जाते आणि मग पेपर अवघड. तुम्ही कधीही बघा, इकॉनॉमिक्सचा पेपर कधीच मुलांचा 100 क्रॉस होत नाही, ॲव्हरेज 150 पैकी. ठीक आहे. GS4 ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि सायन्स दोन्ही पण आहे. ठीक आहे. त्याचं वन ऑफ द रिजन, अनेक बाकीचे कारणं पण आहेत, पण वन ऑफ द रिजन काय, त्या पेपरमध्ये असणारा करंटचा जास्तीत जास्त रिलेव्हन्स, ठीक आहे, तो तिथं कुठंतरी मिस होताना दिसतो. GS2 असेल, GS3 या 3 सब्जेक्टला आपल्याला काय डायरेक्टली वर्णनात्मक परीक्षेचा फायदा होतो. ठीक आहे. याच्यामध्ये विचारणारे विषय एन्व्हायरमेंट सारखा विषय असेल, सायन्स टेक सारखा GS3चा विषय असेल, ठीक आहे, सोशल इश्यू, इंटरनॅशनल रिलेशन, ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल ऑफिसेस, गव्हर्नन्स याच्याविषयी GS2चा असणारा रिलेव्हन्स. यामुळे या तिन्ही सब्जेक्टला करंट अफेअर्स काय आपल्याला जोड द्यावीच लागते. त्याच्याशिवाय आपल्या उत्तरं, ज्याला भारदस्तपणा, नेमकेपणा म्हणतो, तो येत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो की आपला हाचा जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये नेमकं आपण काय काय घेतो आणि तुम्हाला कशा प्रकारे हेल्प होऊ शकतो त्याचेच आपण. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे एसे. ठीक आहे. UPSCचे एसे जर बघितले आपण तर UPSCचे निबंध बऱ्यापैकी सोशो इको पॉईंटवर रिफ्लेक्शन देताना दिसतात आपल्याला. ठीक आहे. त्यांचा वापर आपण काय करंट्समधल्या आकडेवारींचा, केस स्टडीचा, ठीक आहे, रिपोर्ट्सचा वापर, सोल्युशन्स देताना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, ठीक आहे, नवीन नवीन आयडियाज डिस्कस करताना आपल्याला काय करंट अफेअर्सचा खूप जास्त उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे एसेसाठी पण करंट अफेअर्स अत्यंत गरजेचं ठरतं. ठीक आहे. हे काय मुद्दे आहेत जिथं आपल्याला मुख्य परीक्षेला करंट अफेअर्सचा वापर करता येऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला वर्णनात्मक उत्तरं लिहित असताना बऱ्याच वेळा आपल्याला करंट इश्यूवर रिफ्लेक्शन असणारे काय GS1, 2, 3 दोन्हीला आणि केस स्टडीजच्या बाबतीत आपल्याला GS4 एसेमध्ये पण प्रश्न पडलेले दिसतात. ठीक आहे. मग त्याचा वापर इवन स्टॅटिक GSसाठी पण करंट अफेअर्सचा कशा प्रकारे संदर्भ देता येऊ शकतो ते आपण न्यूजमध्ये काय डिस्कस करतो. ठीक आहे. समजा एखादी न्यूज आपल्या पुढे आली, ठीक आहे, तर त्याच्यानंतर पहिल्यांदा न्यूज काय आहे हे आपण बघून घेतो. न्यूज कोणत्या आपल्या सिलेबसच्या घटकाशी निगडीत आहे, म्हणजे जसं की ती कोणाशी निगडीत असू शकते. एन्व्हायरमेंटशी आहे तर GS1शी असू शकते. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नन्स आहे किंवा
IR रिलेटेड आहे, GS2 शी असू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सशी संदर्भात आहे किंवा मग अजून सायन्स टेकची संदर्भात ते GS3 शी निगडीत, त्याच्यातल्या कुठल्या सब टॉपिकशी निगडीत आहे हे आपण काय करतो तिथं आयडेंटिफाय करतो. आणि त्याच्यानंतर मग न्यूजचा त्या बॅकग्राऊंड काय आहे, ठीक आहे, ह्याच्याविषयी न्यूज चर्चा झाल्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, उत्तरामध्ये कशा प्रकारे आपण त्याच्याविषयी 2-3 लाईन वर्णनात्मकच्या दृष्टीनं टाकू शकतो त्याची चर्चा करतो. त्याचबरोबर त्याचं ॲनालिसिस म्हणजे प्रो आणि कॉन्स असतील किंवा अजून काही सोल्युशन आपल्याला पुटअप करायचे असतील, ठीक आहे, किंवा फॉरवर्ड त्याच्याबद्दल काही प्रपोज करायचे असतील आयडियाज वेगवेगळ्या, याच्याविषयी आपण डिस्कस करतो. आणि त्याच्यानंतर स्टॅटिक सिलेबसशी त्याचं इंटिग्रेशन केलं जातं. म्हणजे काय, समजा आता रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, तर त्या रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टच्या हा करंटचा टॉपिक आहे, पण त्यालाच मग काय आपण आपल्या GSशी जोडायचं, हिमालयन रिव्हर, पेनन्सुलर रिव्हर, ठीक आहे, यांच्याविषयी आपलं काय क्लिअर करायच्या कन्सेप्ट सगळ्या. त्याच्यानंतर समजा आता स्पीकरच्या पॉवर खूप जास्त चर्चेमध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये नॉर्वेकर साहेबांनी जे काय शिवसेनेच्या निर्णयाच्या संदर्भात असेल किंवा मग राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयाच्या संदर्भात असेल, त्यांच्या पॉवर्स तिथं आपल्याला दिसल्या. त्यावरनं स्पीकरचा रोल काय आहे, ठीक आहे, मग अँटी डिफेक्शन लॉच्या दृष्टीनं याच्याबद्दल पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते आपल्याला स्टॅटिक कॉन्स्टिट्यूशनशी, कोर कॉन्स्टिट्यूशनची, स्पीकरच्या रोलशी, त्याच्याशी आपल्याला काय त्याचा रिलेव्हन्स टाकता येऊ शकतो. दोन्ही टॉपिक स्टॅटिक प्लस करंट दोन्ही पण तिथं क्लिअर करायचे. जसं राज्यपालांच्या बाबतीत आहे, दक्षिणेतले राज्यपाल एक तामिळनाडूचे एन रवी म्हणून खूप प्रसिद्ध झाले, ठीक आहे, किंवा केरळचे मोहम्मद आरिफ म्हणून, त्यांनी कशा प्रकारे विधानसभेने पास केलेले लेजिस्लेशन 200 अंतर्गत राष्ट्रपतीकडे पाठवले, 201 अंतर्गत महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी ते काय रिजेक्ट केले स्टेट बिल केरळचे. मग याच्या दृष्टीनं की बाबा फेडरलिझमचा मुद्दा पण इथं येतो. त्यानंतर केरळ सारखं राज्य, कर्नाटक सारखं राज्य, ठीक आहे, यांचे काय GSTचे परतावे असतील किंवा कर्ज घेण्यासाठी केरळवर बंदी घातली केंद्र सरकारने कलम 293 अंतर्गत. मग ते काय म्हणजे आपल्या रोजच्या म्हणजे GS2च्या दृष्टीनं तर मी तुम्हाला कॉन्फिडंटली एवढं सांगतो की GS2 जवळपास 40 ते 50% GS2चा सिलेबस, स्टॅटिक सिलेबस पण आपण काय करंटच्या या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये कव्हर करतो, एवढं कॉन्फिडंटली सांगू शकतो. याचं कारण काय, तर भारत राजकारण ओरिएंटेड देश आहे, ठीक आहे. आपल्याकडे न्यूजपेपर जरी तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द काय GS2शी रिलेटेड न्यूज आपल्याला जास्तीत जास्त दिसतात. कोणत्याही सिलेबसच्या पॉईंट तुम्ही बघा. आणि आत्ता तर सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम आहे, त्यामुळे सतत काही ना काहीतरी चर्चेमध्ये असतं, ठीक आहे. सो त्यामुळे GS2च्या दृष्टीनं काय सुगीचे दिवस असतात. मग असे सगळ्याच सिलेबसचे पॉईंट सायन्स टेकच्या दृष्टीनं असेल, चंद्रयान जसं 3 चर्चेत, त्याच्यानुसार मग बॅकग्राऊंडला जाऊन 1 आणि 2 नंतर चाललेलं फेल्युअर असेल, ठीक आहे, मिशन मार्स, अशा चर्चा करायच्या. त्याच्यानंतर पुढे जाऊन आदित्य L1 मिशन, ठीक आहे, ज्याला काय आपण बॅकवर्ड लिंकेज, ठीक आहे, बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेज म्हणतो. या दोन्ही गोष्टी काय तिथं करत असतो आपण, ठीक आहे. बॅकवर्ड लिंकेज म्हणजे काय, जसं चंद्रयान 3चं उदाहरण दिलं, मग अशा वेळेस 1 बघायचं, चंद्रयान 2 बघायचं, ठीक आहे, महत्त्वाचे मिशन मार्स बघायचं, मॉम असं प्राईम मिनिस्टरनी त्याला टर्म केली होती. आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड म्हणजे काय की पुढचे भविष्यातले, जसं की गगनयान आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर आदित्य L1 आहे, अजून नासाचे महत्त्वाचे मिशन्स काय, यांची पण चर्चा. म्हणजे काय स्टॅटिक सिलेबस पण करंटला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. त्याच्यामार्फत काय करंट अफेअर्स तर झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण स्टॅटिकचा पण काय आहे जवळपास 30-40% पोर्शन आपला कंप्लीट झाला पाहिजे, लेक्चरमध्येच झाला पाहिजे, ठीक आहे. अशा दृष्टीनं आपण काय लेक्चरची रचना किंवा ते महत्त्वाचे टॉपिक, सिग्निफिकंट न्यूज अशा सिलेक्ट करतो आणि त्याची चर्चा आपण करत असतो, ठीक आहे. याच्यातनं मुख्य परीक्षेला काय होतं, आपल्याला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्न विचारण्याचा बऱ्याच वेळा क्रिटिकल थिंकिंग किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटी टेस्ट करायची असते. UPSCच्या क्वेश्चनमध्ये अशी टेस्ट करणारा UPSC तसे प्रश्न विचारते. मग अशा वेळेस आपल्याला काय न्यूजपेपरचा फायदा होतो. न्यूजपेपरचा फायदा ओपिनियन मेकिंगसाठी होतो, ठीक आहे. त्यानंतर सोल्युशन्स असतात, वेगवेगळे सोल्युशन आपल्याला काय फॉरवर्ड करावे लागतात. जसं की आता सध्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा इश्यू चालू आहे, 2 स्टेट सोल्युशन काय आहे, किंवा अजून मग भारताची भूमिका काय आहे, वेस्ट एशिया भारतासाठी का महत्त्वाचं आहे, अशा अनेक मुद्दे आपण काय तिथं स्वतःचं मत त्याच्याविषयी चर्चा करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग
क्रिटिकल कॉम्प्लेक्स इश्यू असतात वेगवेगळे, जसं इलेक्ट्रल बॉन्ड आहे, ठीक आहे, भारतामध्ये खूप जास्त चर्चा झाली. मग इलेक्ट्रल बॉन्डच्या शिफारशीपासून ते आत्ता सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं, भारतामध्ये पार्टी फंडिंगच्या संदर्भात हा एक नेहमीच प्रश्न राहिलेला आहे की भारतामध्ये कसं पार्टी फंडिंग करायचं. मग इंद्रजित गुप्ता समिती स्टेट फंडिंग करा म्हणते, किंवा मग एस वाय कुरेशी सारखे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत माजी, त्यांनी 3 सोल्युशन फॉरवर्ड केलेले आहेत. ठीक आहे, अशा काही गोष्टी आपण काय त्याच्यामध्ये मग डिस्कस करणार, ज्याचं काय करतो जसं जसं मुद्दे पुढे येतात तसे, ज्याचा उपयोग आपल्याला काय मुख्य परीक्षेला वर्णनात्मकसाठी होणार. पूर्व परीक्षेला पण बिट्स कशा उचलता येतात, कारण पूर्व परीक्षा म्हणजे काय आहे, तर मुख्य परीक्षा हा मुख्य पिक्चर आहे, पूर्व परीक्षा हा त्याचा ट्रेलर असल्यासारखं आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या गोष्टी काय त्याच्यामधनं फ्रेममधनं त्या उचलता आल्या पाहिजेत अशा प्रकारे. त्यामुळे तुम्ही मुख्य परीक्षाचा दृष्टीने केला की त्याचं ट्रेलर ऑटोमॅटिक आपण बनवू शकतो, निघून जातो त्याच्यामधनं. ठीक आहे, त्याच्यामुळे मुख्य परीक्षाशी ओरिएंटेड डिस्कशन झालं असलं तरी हा पॉईंट प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा आहे, MCQसाठी महत्त्वाचा आहे. हे आपण तिथंच काय तुम्ही जरा न्यूज ॲनालिसिस बघितलं तर त्याच्यामध्ये सांगत असतो. त्यामुळे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही दृष्टीनं पण काय हे खूप महत्त्वाचं ठरतं. एडिटोरियल डिस्कशन, न्यूज ॲनालिसिसच त्याच्याबरोबर काय संपादकीय जे असतात त्या संपादकीयांचं डिस्कशन खूप त्यासाठी महत्त्वाचं ठरतं. संपादकीय बरोबर वेगवेगळे स्तंभ लेखन चालू असतं. ठीक आहे, स्पेशल आर्टिकल्स असतात, असे रिलेव्हंट आर्टिकल आपण काय आपल्याला सिलेबसशी मुद्द्याशी निगडीत डिस्कस करत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता हे आताच सांगितलं तुम्हाला की कव्हर काय करतो आपण, तर करंट अफेअर्स कव्हर करतो, त्याची कशाला स्टॅटिक GS ला जोड देतो आपण. ठीक आहे, आता हे म्हणजे GS1 खास करून, GS2, GS3, GS4 साठी पण आपण ज्याला केस स्टडीज म्हणतो. ठीक आहे, केस स्टडीज वगैरे त्याचे उदाहरणं करंट्समधनं उचलू शकतो. तसेच एसे याच्यासाठी पण काय, कारण UPSCला एसे विचारताना ते खूप सोशो इको रिलेव्हन्स असणारे विषय विचारले जाऊ शकतात. ह्याला काय आपण टार्गेट करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर न्यूजपेपरचा विचार केला कोणतं आपण कव्हर करतो, तर द हिंदू कव्हर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस कव्हर करतो, आणि मराठी माध्यमांसाठी खास करून. ठीक आहे, आता द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे मराठी माध्यमातूनच डिस्कस करतो आपण. ठीक आहे, त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करायचा पण विचार चाललेला आहे, नोट्स पण प्रोव्हाइड करू. आणि त्याच्यानंतर काय लोकसत्ता, याच्यातले पण महत्त्वाचे काही संपादकीय असतात बघा, स्तंभलेख असतात काही. ठीक आहे, अशा विश्लेषणाचं पण काय आपण चर्चा करत असतो. ठीक आहे, सो या 3 मुद्द्यातनं आपला काय पूर्व परीक्षा कोणती असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या. ठीक आहे, यांचं पूर्व परीक्षेचं सगळं, त्याचबरोबर काय MPSC UPSC दोन्ही वर्णनात्मकसाठी मुख्य परीक्षांसाठी आता जे आपण डिस्कशन केलं ते प्रामुख्याने मुख्य परीक्षा ओरिएंटेड होत होते. ठीक आहे, आता कोणत्या एक्झामसाठी उपयुक्त आहे, आत्ताच आपण काय चर्चा केली, MPSCची जे शेवटची लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याचबरोबर UPSC आणि MPSC मराठी माध्यमातनं, ठीक आहे, मराठी माध्यमातनं तयारी करणाऱ्या मुलांसाठी वर्णनात्मक परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त आपले हे सेशन्स असतात. ठीक आहे, त्याचबरोबर काय आता ह्याच्यामध्ये न्यूजपेपर ॲनालिसिस करताना मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स ओरिएंटेड बिट्स पण आपण काय उचलत असतो. हे प्रिलिम्सला येऊ शकतं, हे MCQ क्वेश्चन अशा प्रकारचे तयार होऊ शकतात. ठीक आहे, त्याची उदाहरणार्थ आजच जर विचार करायचं झालं तर भारताचं काय अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन या नावाचं एक फाउंडेशन भारत सरकारने स्थापन केलंय. सायन्स टेकमध्ये आपला काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट या दृष्टीनं भारताचं त्याच्यामध्ये इकोसिस्टम डेव्हलप करायची. आणि प्रायव्हेट प्लेयर भारतामध्ये मी डिस्कस केलं की भारतामध्ये खाजगी क्षेत्रातलं खूप कमी काय आपल्याकडे रिसर्च होतो. मग गुगलचं उदाहरण आपण घेतलं की प्रायव्हेट कंपनी कशा प्रकारे त्यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये योगदान देत असतात. तर हे ANRF आहे, हे काय आहे अशा प्रकारे MCQचा क्वेश्चन येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय 36,000 कोटी रुपयांचा फंड आहे. ठीक आहे, 5 वर्षासाठी आहे. त्याच्यामध्ये काय खाजगी क्षेत्राला संशोधनामध्ये
संशोधनामध्ये उत्तेजन देणं हा त्याचा उद्देश आहे। हे झालं काय प्रिलिम्स ओरिएंटेड, 3 क्वेश्चन विचारले 3 लाईन दिल्या, ABC कोणते बरोबर आहे, वरीलपैकी सर्व बरोबर, अशा प्रकारे प्रश्न पण याच्यावर येऊ शकतो। आणि दुसरं म्हणजे आपण हे डिस्कस करताना वर्णनात्मक परीक्षेसाठी 5-6 सजेशन जे दिलेले आहेत काय काय करायला पाहिजे, ग्रांट फंड याला धरून असेल, इन्फ्रास्ट्रक्चरला धरून असेल, पॉलिसी लेवलला असेल, ठीक आहे, फॉरेन स्टँडर्डच्या दृष्टीनं, हे पण मुद्दे काय आजच्या त्या ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस केले, ठीक आहे। सो पूर्व आणि मुख्य असं काही त्याच्यामध्ये वेगळं करता येत नाही, अप्रोच वेगळा आहे, माहिती तीच आहे। मी काय सांगितलं तुम्हाला, न्यूज एकच आहे, पुढे बघूच आपण, ठीक आहे। उदाहरणार्थ आता कोणत्या कोणत्या एक्झामला ते आपण MPSC UPSC, ठीक आहे, MPSC वर्णनात्मक 2025 पासून होणारी आणि कंबाईनसाठीच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, या तिन्ही चारही परीक्षांना काय महत्त्व आपण कव्हर करतो, महत्त्व देतो, ठीक आहे। आता उदाहरणार्थ, ठीक आहे, हे बघा 17 एप्रिलची न्यूज आहे, याच्यामध्ये काय आपण इथं डिस्कस करताना अल निनो काय आहे, ठीक आहे, अल निनो जाणार आणि यावर्षी ला निना हे काय प्रबळ होण्याची शक्यता आहे। मग ते पूर्ण डिस्कस केलं की अल निनो फिनॉमिना काय आहे, ला निना काय आहे, ला निना त्याच्या उलट आहे, भारतामध्ये ला निना आल्यानंतर कशा प्रकारे जास्त पर्जन्य पडतो, आणि ला निना आला म्हणजे जूनपासूनच जास्त होत नाही पाऊस, तर तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त काय दिसतो, ॲक्टिव्ह होतो। या दोन्ही कन्सेप्ट डिस्कस केल्या। आता हे मुख्यला पण विचारलं जाऊ शकतं आणि पूर्वला पण विचारलं जाऊ शकतं। पूर्वला 4 स्टेटमेंट दिले, ठीक आहे, प्रश्न आलेले आहेत तसे, तुम्ही MPSCचे UPSCचे दोन्हीचे PYQ काढून बघा, आपल्याला काय अल निनो फेवरेट टॉपिक जॉग्राफीमध्ये आपल्याला काय हवामानामध्ये दिसतो, ठीक आहे। दुसरं एक चर्चेमध्ये रिसेंट खूप जास्त असतं इंडियन ओशन डायपोल, ज्याला काय हिंदी महासागरीय द्विध्रुविता। आता बऱ्याच वेळा मराठी माध्यमातल्या मुलांचा प्रॉब्लेम होतो, इंग्लिश मटेरियल वाचतो आपण पण एक्झॅक्ट त्याचं ट्रान्सलेशन ती टर्म समजत नाही। सो असं मराठी एखादा न्यूजपेपर वाचला की जे काय इंडियन ओशन डायपोल द्विध्रुविता, लगेच त्याला काय त्या डायपोलला द्विध्रुविता हा शब्द आहे हे लगेच आपण कॅच करू शकतो। आणि मग त्याच्यावरचे पण प्रश्न की बाबा हे काय आहे, ह्याचा भारताच्या मान्सूनवर, हवामानावर, पर्जन्यावर काय परिणाम होतो, हे सगळं आपण काय सेशनमध्ये डिस्कस करत असतो। मग ते पूर्व हिंद महासागरात तापमान कमी होतं का जास्त होतं, हे नेमकं काय आहे, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, या सगळ्या आपण बाबी काय डिस्कस करतो। यावर्षी आत्ता बघा खूप तुम्ही बाहेर जाऊन बघा, प्रचंड ऊन काय लागत आहे, प्रचंड हीट आहे बाहेर, ठीक आहे। त्याचं कारण काय, वन ऑफ द रिजन आहे की युरोशियाच्या एरियामध्ये यावर्षी जो बर्फवृष्टी व्हायला पाहिजे होती ती ॲव्हरेज प्रमाणामध्ये, नॉर्मल प्रमाणामध्ये झालेली नाही, म्हणून आपल्याला तापमान जास्त वाढल्याचं दिसतंय। हे पण आपल्याला काय आता हे पूर्व परीक्षेला पण महत्त्वाचं आहे आणि GS1च्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्हला पण महत्त्वाचं आहे, वर्णनात्मकला पण महत्त्वाचं आहे। हे आपण असं काय असे सिलेक्टेड तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी। आता हे इंटरनॅशनल रिलेशन GS2 IR, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशनसाठी महत्त्वाचं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन। मग 2 स्टेट सोल्युशन काय, इराणची भूमिका, इराणचा वेगळा गट, मग सौदी आणि UAEचा वेगळा गट, ठीक आहे, अमेरिकेचं काय त्याच्यामध्ये स्टेक्स आहेत, त्यांचा रोल काय, युनायटेड नेशनचा रोल काय, ठीक आहे, असं धरून आपण आर्टिकल आणि एक तुमचं फर्म ओपिनियन तुम्हाला त्याच्यावर उत्तर देताना 2 स्टेट सोल्युशन असलं पाहिजे, भारताची ही भूमिका आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर युनायटेड नेशनची ही भूमिका आहे, असं असलं पाहिजे। हे म्हणजे काय आपल्याला एक स्ट्रक्चराइज आन्सर तयार करण्यासाठी अशा आर्टिकलचा काय उपयोग होतो, ते पण आपण डिस्कस करत असतो, ठीक आहे। आता हे बघा आर्टिकल हे LGBTQ कम्युनिटी जे आहे, ठीक आहे, त्या कम्युनिटीबद्दलचा आर्टिकल आहे की कसं कोणत्याच राजकीय पक्षाने, आता हा सोशल जस्टिसच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे, GS2 मध्ये जर घेतला आपण तो सोशल जस्टिसच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे, कशासाठी, वर्णनात्मकसाठी, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये हे पूर्ण आपण काय काय म्हटलंय ते डिस्कस केलं। पण जर MCQ ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये बघितलं तर आपल्याला इथं लगेच काय प्रश्न दिसतो, सब्जेक्ट इन द कनकरंट लिस्ट, ठीक आहे, म्हणजे काय आता इथं त्यांनी डिस्कस करताना मॅरेज आणि डायव्होर्स याच्यावर डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे विवाह आणि घटस्फोट हे मुद्दे कोणते आहेत, समवर्ती सूचीतले आहेत। लगेच इथं आपल्याला पॉलिटी स्टॅटिक पार्ट जो आहे तो डिस्कस होतो आपला, ठीक आहे, समवर्ती सूचीतले आहेत। ज्यावेळेस उत्तराखंड आणि समान नागरी कायदा केला त्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की हा विषय समवर्ती सूचीतला आहे, आणि समवर्ती सूचीतला विषय म्हणजे काय, केंद्र आणि राज्य दोघंही कायदा करू शकतात, पण ऑलरेडी केंद्राचा कायदा असल्यानंतर कोणाचा कायदा प्रबळ होतो, केंद्राचा, पण आणि आपल्याकडे आहेत
विवाह आणि घटस्फोटाचे 1953-54 हिंदू कोड बिल फ्रॅगमेंट करून तुकड्या तुकड्यामध्ये पास केलेलं आहे. म्हणजे काय, भारतामध्ये केंद्राने कायदा ऑलरेडी केलेला आहे युनियन गव्हर्नमेंटने. मग आता राज्यांनी पण केला, पण राज्याचा तर लागू होत नाही. एक केसमध्ये लागू होतो, ते मी तेव्हाच सांगितलं होतं की राज्याच्या विधेयकावर जर राष्ट्रपतीची सही झाली, राज्यपालांच्या ऐवजी राष्ट्रपतींची सही झाली कलम 201 अंतर्गत, तेव्हा काय होतं, राज्याचा कायदा प्रिवेल होतो, जरी केंद्राचा असला तरी. आता हे पूर्ण कॉम्प्लिकेशन किंवा त्यातल्या खाचाखोचा जे म्हणतो आपण, म्हणजे फॅक्च्युअल व प्लस वर्णनात्मक, प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही दृष्टीने आपण काय करत असतो त्याची चर्चा. त्यामुळे आणि वारंवार एकच मुद्दा कसा असतं, एकच आर्टिकल आला आणि तो विषय संपला असं होत नाही. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीत वारंवार डिस्कस करून, म्हणजे रेग्युलर बघणाऱ्यांना पाठ झालं. रंजना प्रकाश देसाई समिती होती, उर्दू शब्द न वापरता अहवाल तयार केला, पहिलं राज्य उत्तराखंड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलच्या 1 महिन्याच्या आत काय डिस्ट्रिक्ट अथॉरिटीकडे नोंदणी करायची, त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन, हे सगळं म्हणजे काय पाठच होऊन जातं वारंवार. म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या केसमध्ये पण लगेच लोकांना जे रेग्युलर आहेत ते सांगतात की आम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड ते 2 जानेवारी 2018ला सुरू झालं, 2017-18च्या बजेटमध्ये अरुण जेटलींनी ट्रान्सपरन्सी शब्दापासून सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटपर्यंत वारंवार केल्यामुळं काय झाले, पाठच होऊन गेलेलं. असे काही क्रिटिकल महत्त्वाचे मुद्दे आहेत जे कसं न्यूजपेपरमध्ये वारंवार येतात, आपल्या डिस्कशनमध्ये पण वारंवार येतात, आणि मग तुमचं त्याचं सिलेबस स्टॅटिकचा पार्ट पण काय होऊन जातो. बऱ्यापैकी त्याचा फायदा आपला होल्ड तयार होतो, मग कमांड तयार होते सिलेबसवर, ठीक आहे. आता हे उदाहरण दुसरं EVMला धरून, ठीक आहे. सध्या की काय रिफॉर्म्स नीडेड इन द वोटिंग प्रोसेस. आता हा GS2 साठी महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह असेल, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा वर्णनात्मक असेल, दोन्हीसाठी. आता मी तुम्हाला इथं आत्ता जानेवारी 2024ला 2023चा पेपर झाला MPSC मुख्य परीक्षा, त्याचे 2 क्वेश्चन दाखवतो तुम्हाला मी इथंच याच आर्टिकलमध्ये. हे पण 17 एप्रिलला आलेलंच आर्टिकल आहे, ठीक आहे. आज सगळे जे डिस्कसला घेतलेत ते 17 एप्रिलचे आर्टिकल आहेत, ठीक आहे. व्हिडिओ रेकॉर्ड झाला तेव्हा. आता हे बघा, GS2ला प्रश्न आला होता की EVMचा वापर भारतामध्ये पहिल्यांदा कधी केला गेला. इथं उत्तर 1982ला परूर विधानसभा मतदारसंघ केरळ, जशाल तसं आपल्याला काय उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न आला होता बघा, व्हॉट आर द फीचर्स ऑफ EVM. या फीचर्समध्ये त्यांनी बेनिफिट डिस्कस केलेत, आणि आत्ता यावर्षी जवळपास 5 स्टेटमेंट आले होते की EVMचे फायदे काय आहेत, ठीक आहे. आणि मग 1 2 3 4 इथं पण त्यांनी 4 फायदे सांगितलेले आहेत, ठीक आहे. एक चुकीचं होतं ज्याच्यामध्ये EVMमुळं वोटर टर्नआउट वाढतो असं दिलं होतं, पण तसं कुठली स्टडी झालेला नाही की EVM आल्यात म्हणून टर्नआउट वोटर वाढतोय. त्यामुळे ते चुकीचं आणि बाकीचे बरोबर असं घेऊन जायचं होतं. हे आपल्याला दिसतं बघा, इथं 3rd फायदा दिलेला आहे, इथं 2nd फायदा दिलेला आहे, इथं 1st फायदा दिलेला आहे, ठीक आहे. या गोष्टी आपण डिस्कस करत असतो. मग EVMचं पूर्ण काय इव्हॅल्युएशनच डिस्कस केलं की 1977ला शकदर समिती होती, शकदर समिती नाही, मुख्य निवडणूक आयुक्त होते, त्यांनी पहिल्यांदा प्रपोज केलं. 82ला आलं, 87-88ला सुप्रीम कोर्ट म्हणे हे काय करताय तुम्ही, कायद्यामध्ये दिलेलं आहे का, कायद्यामध्ये फक्त बॅलेट बॅलेट पेपरचा हे आहे, संदर्भ आहे. मग 1988ला घटनादुरुस्ती येते, 61A घटनादुरुस्ती नाही सॉरी कायद्यात दुरुस्ती येते, कोणता, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951. 88 साली 61A हे आर्टिकल टाकलं जातं, त्याच्यामध्ये काय EVMचा वापर वैध ठरवला जातो, आणि ते 15 मार्च 1989ला लागू होतं. हे पूर्ण डिस्कशन त्याच्यामध्ये होऊन गेलं. मग GS2चा ऑब्जेक्टिव्हचा पण क्वेश्चन सुटत नाही आणि डिस्क्रिप्टिव्हचा तर सुटतच नाही. म्हणजे दोन्ही एका वेळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि वर्णनात्मक पॅटर्न दोन्ही पॅटर्नला आपण काय सोबत घेऊन चालतो, ठीक आहे. हे त्याचं उदाहरण. वाय इंडिया हॅज अलाउड FIIs टू इन्व्हेस्ट इन ग्रीन बॉन्ड GS3ला. आणि MPSCचा सध्याचा पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये GS4ला हे काय आर्टिकल महत्वाचं आहे. मग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला एक तर ह्याच्या सुरुवातच आपल्या डिस्कशनची काय होते, सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड काय असतात. त्याच्यामध्ये सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड म्हणजे काय, तर एखाद्या सरकारने काय ग्रीन प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फंडिंग उभं करणं. मग भारताने उभं केलं, त्याच्यासाठी फ्रेमवर्क कधी तयार केलं, 9 नोव्हेंबर 2022ला, ठीक आहे. तर आत्ता FIIला आपण काय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला आपण
गुंतवणूक करण्याची त्याच्यामध्ये काय परमिशन दिली, त्याच्यामुळे आपले फायदे काय आहे, ठीक आहे. त्याच्याने कन्सेप्ट पण म्हणजे ते तर सगळं डिस्कस केलं, ते आता पुन्हा मी इथं रिपिटेशन करणार नाही त्याचं. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे कन्सेप्ट पण काय आहे, जसं की आता इथं ग्रीनियम दिलंय, ठीक आहे. UPSC सरळ पूर्व परीक्षेला विचारू शकते, व्हॉट इज ग्रीनियम. तर ग्रीनियम म्हणजे काय, सॉव्हरेन ग्रीन बॉन्डवर जे गुंतवणूकदारांना इंटरेस्ट व्याज प्राप्त होतं त्याला ग्रीनियम म्हटलं जातं. किंवा पुढची कन्सेप्ट, व्हॉट इज ग्रीन वॉशिंग. आता ग्रीन वॉशिंग म्हणजे काय, सॉव्हरेन ग्रीन जे काही ग्रीन प्रोजेक्ट असतात, हरित प्रकल्प असतात, त्या हरित प्रकल्पांना सरकार वेगवेगळ्या सवलती देतं आणि अशा सवलती मिळवण्यासाठी ॲक्च्युली हरित प्रकल्प नसणारे कंपन्या पण, फॅक्टरीज पण काय, आमचा हा हरित प्रकल्प आहे, हरित प्रोजेक्ट आहे, ग्रीन प्रोजेक्ट आहे असं म्हणून फायदे उचलतात, सवलती मिळवतात, त्यांना काय ग्रीन वॉशिंग म्हणतात. फेकिंग ग्रीन क्रेडेन्शियल टू सिक्युअर फंडिंग. तर अशा बारीक बारीक कन्सेप्ट पण ज्या काय आपल्याला उत्तरामध्ये महत्त्वाच्या ठरतात, उत्तर लिहिताना इफेक्टिव्ह ठरतात. त्यामुळे 10-15 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला इतरांपेक्षा 2 मार्कांनी जास्त त्याला काय मार्क्स मिळू शकतात, ठीक आहे. तसंच पूर्व परीक्षेला पण असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. सो अशा प्रकारे आमचा हा जो इनिशिएटिव्ह आहे कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटवर तो तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला वर्णनात्मक परीक्षा तसंच ऑब्जेक्टिव्ह दोन्हीवर कमांड यायला खूप जास्त मदत होईल. आता थोडंसं नोट्सच्या दृष्टीनं पण बोलायचं आहे, ते मी इथंच बोलून घेतो. नोट्स कशा काढाव्यात. बऱ्याच वेळा काय विद्यार्थी म्हणतात की नोट्स कशा काढाव्यात, तर करंट अफेअर्सच्या नोट्स असणं गरजेचं आहे का, तर मस्ट आहे, ठीक आहे. आपण मॅगझिनवर रिलाय राहतो, मॅगझिन व्यवस्थित कंपाईल करून देतात, अगदी बरोबर आहे, ते सगळं खरं आहे. पण तुम्हाला रोज आपलं हे जे सेशन आहे ते किती 1 तास चालणार साधारण, ठीक आहे. तुम्ही 1.5 तास द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही दुसरा अर्धा तास द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला करंटला डेली किती 1.3 तास गेला पाहिजे, 1 तासाचं सेशन, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे रजिस्टर असलं पाहिजे स्पायरल केलेलं किंवा फोल्डर असले पाहिजे, ठीक आहे. मग नोट्स काढताना काय GS1चं 1, 2चं 1, 3चं 1 आणि 4 किंवा एकाच स्पायरलमध्ये, समजा 200 पानाचं स्पायरल आहे तर GS1ला 50 पानं, GS2ला कसं असतं, याच्यामध्ये तारखेवाईज नोट्स काढणं भंकसगिरी आहे करंट अफेअर्समध्ये. याचं कारण काय, इथं इशू म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड सुरू कधी होतो आणि तो संपतो कधी, सतत सारखे त्याच्यामध्ये काय नवीन नवीन माहिती येते, नवीन नवीन डेटा येतो, नवीन नवीन सोल्युशन्स येतात. त्यामुळे टॉपिक वाईज काढल्या पाहिजेत नोट्स, इशू वाईज काढल्या पाहिजेत, म्हणजे काय आपल्याला त्याच्यामध्ये ॲडिशन करता येतं. याच्यासाठी असे सेपरेट काय करायचे, कंपार्टमेंट करायचे, ठीक आहे. GS1ला हे 50-60 पानं द्यायचे, GS2ला हे 50-60 पानं, 3ला 4ला, अशा प्रकारे कंपार्टमेंट करून काय नोट्स काढायच्या. नोट्स काढताना समजा आता हे A4 साईजचं पान आहे, ठीक आहे, तर त्याचे दोन्ही साईडनं किंवा कुठल्या तरी एका साईडनं आपल्याला जागा रिकामी ठेवायची, म्हणजे भविष्यात ॲडिशन, व्हॅल्यू ॲडिशन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे, ठीक आहे. तर न्यूजपेपर घ्यायचा, आपलं सेशन घ्यायचं, अशा प्रकारे नोट्स काढायच्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे नोट्स मेकिंग झाल्यानंतर त्याचं काय रिव्हिजन करायचं, आठवड्याला टेस्ट द्यायची, अजून व्हॅल्यू ॲडिशन करत राहायचं. तर अशा प्रकारे एक रिलिजियसली फॉलो केलं तर तुम्हाला करंट हा विषय सगळ्यात आवडता, सगळ्यात जास्त मार्क्स देणारा आणि आपली पूर्ण तयारी इम्प्रूव्ह करणारा, इवन रँक इम्प्रूव्ह करणारा, ठीक आहे, आणि तुमचं सिलेक्शन फिक्स करणारा हा असा विषय आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी काय करा, रोज सकाळी आपल्या या सेशनला फॉलो करायला बघायला विसरू नका. धन्यवाद.